बस. म्हणजे आता कामाला जायचं होतं म्हणलं, आता ही येतात नाही येतात काय अडचण आली तुम्ही असेल फोन केलता ना. तुम्हाला सांगितलं म्हणलं येणार. बाई पाणी आण गोळा. बघ काय चाललंय. बाकी काय नाही बुवा, हेच पोराविषयी बोलायचं तर. इकडून बस. दे. घ्या पाणी घ्या. पोरगी चांगली बघ, मी तयारी आहे लग्नाला. बरं अलीकडे सर मग. बरं काय विचारायचं असेल तर विचार तुला मग. हां पोरला का आता कामाला आहेत ना. हा जॉबला आहे तहसीलला. हो, पगार पण किती काय. पगार 80,000 येतो, कट होऊन पी खातात. आता तसं बघायला गेलं तर आमची परिस्थिती काय एवढी नाही बरं का लग्न करण्यासारखी बरं का. म्हणजे खरं सांगा म्हणजे मला माहिती दादाला माहिती आहे आमचं काही ही नाही का. त्याच्यामुळे मग आता ही पोरगी आहे, तिला विचारा तुम्ही. ती वरच बघा नाही. विचारा तुम्ही काय विचारायचं. किती शिक्षण झाले माझं हा? 10वी नापास. 10वी नापास का? काय नाही. स्वयंपाक वगैरे येतो का? हा स्वयंपाक बिपाक सगळं करते. आता काय आता सगळं आम्ही तीच करते, आई वडील नाही तर. हा तुम्ही दोघंच आहेत ना? हा दोघंच. बरोबर. त्याच्यामुळे मग तीच स्वयंपाक बिपाक सगळं म्हणजे सगळ्यात तसलं काय वायपटणार नाही किंवा काय नाही. आली की आपल्या घरी घरातलं करते, घरात बसती निवांत असं म्हणजे काय नाही. चांगली स्वभाव. बाहेर काय जायची गरज नाही, पाहुणा आपल्या घरातलंच करायची तिला. तुम्हाला विचारा काय विचारायचं असलं तर. ऐका ना, काय? तुम्हाला स्वयंपाक बिपाक येतो ना सगळं? हा येतोय. येतो. हा कोण हे पोरग पाहायला आले दादा मला? हा काय दादा हे भाजलेलं वांग? अरे दादा मान्य करते आपली परिस्थिती तशी नाही, आपण गरीब आहे. अरे 10वी नापास वाल्यांना पण 1-1 लाख वाले पेमेंटचे मुलं पाहायला येतात आणि हे काळा बेंद्र पदार्थ टाकतोय. अरे मी कसली चवळीची शेंग, हे कसं भाजलेलं वांग? अहो आहे पण आता सरकारी नोकरी आहे ना. कसली सरकारी नोकरी? अहो माझा भाऊ घाबरतो कारण की आम्ही गरीब आहे. पण दादा तू टेन्शन न घेऊ, तुझ्या बहिणीला भारी भारी मागण्या येते. अरे जोडा पाय मान्य करते सरकारी नोकरी आहे, असं 80-90 हजार रुपये पेमेंट. अरे पण जोडा पाय 4 लोकात जायचंय आम्हाला. पुढच्या वर्षी 1.5 लाख होणार आहे. राहू द्या, 1.5 लाख पण नाही लागत आम्हाला. उठा, मला मान्य नाही. हात जोडते, लांबून हात जोडते. भाऊ जा घरी तू. अरे चांगलं आहे पोरीचं. आता मी तरी काय सांगू, तिचे पसंत आहे तिला. आता काय मस्त आता बघ परत एकदा विचार करून. काय नाही विचार करायचाय. उठा, निघे जावा तुम्ही तुमच्या घरी. जाऊ मग. आता काय करू आता.